आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य पार्टीला पोहोचलाय का नाही पोहोचला, काही फोन आला नाही का? नाही ना अजून। त्याच असेल। तिलोत्तमा बर, तिलोत्तमा बोल, तू माझ्या शहरात आली आहेस आणि मला न भेटता गेलीस हे मला अजिबात आवडलेलं नाही। आईले जरा ऐकशील का माझं? असं होईल का की तुला न भेटताच मी निघून जाईन? बरं ऐक ना, मी फोन अशासाठी केला होता की तुला एक महत्त्वाची बातमी द्यायची, जी ऐकून तुला खूपच आनंद होईल। मग सांग लवकर, आनंदाची बातमी ऐकायला तर वाटच बघतेय मी। आपला सोहम आहे ना, त्याचं लग्न ठरवलंय मी, आणि उद्या जवळच्या देवळामध्ये त्याचा साखरपुडा आहे। तू नक्की यायचंयस हा? नाही, पोराने आग्रहच केलाय तसा, आणि तुला माहितीये ना सोहम कसा आहे। त्यांनी सांगितलंय अहिल्या मावशी आली नाही तर मी साखरपुड्यासाठी उभाच राहणार नाही। आता बोल। अगं सोहम माझ्या मुलासारखा आहे, त्याच्या सुपारीला मी नाही येणार असं होईल का? आम्ही सगळेजण पोचू उद्या। भेटू हा, नक्की ये। ओके बाय। सोहमचं लग्न ठरतंय। वा, हाय रसिका, तिलोत्तमा बोलते। एक गुड न्यूज द्यायची होती, माझ्या लेकाचं सोहमचं लग्न ठरलंय। सोहम, असं दरवाजात का उभा आहेस? कसला विचार करतोयस? हॅलो, मी तुला परत फोन करू? देयर समबडी ॲट द डोर। या, बाय बाय, कम इन। ये आई या। दरवाजाच्या बाहेर उभा होता। सोहम, आय एम सो हॅपी फॉर यू। फायनली माझ्या मर्जीने माझ्या घरात सून येणार आहे। काय मस्त मुलगी आहे मला। काय? अरे बोल ना, काहीतरी चाललंय तुझ्या मनात, बोल। मला हे लग्न नाही करायचं। म्हणजे मला हे लग्न नाही करायचंय। ती मुलगी मला पार्किंग मध्ये भेटली होती। सो मग ती अत्यंत हट्टी आणि अरोगंट मुलगी। जर माझं तिच्याशी लग्न झालं ना तर माझ्या डोक्यावर बसेल ती। एवढंच ना? इट्स ओके, शी इज अ रिच स्पॉइल्ड किड, आणि अशा हट्टी मुली खूप बघितल्यात मी। नंतर सगळं ओके होतं। मी तुला सांगते ना, एकदा का लग्न झालं, संसार सुरू झाला, जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की सगळं काही नीट होतं। ट्रस्ट मी। मग पण आपण इतकी घाई का करतोय? तू इतकी उतावळी का होतीस तिचा हात माझ्या हातात देण्यासाठी? कारण मी तुझी आई आहे, आणि तुझं चांगलं वाईट तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं। हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे। मम प्लीज हे थांबव, मला नाही करायचंय। एक शब्द नाही बोलायचा यापुढे। आई, एकदा ऐकून घे ना तू त्याचं। तर नकोच बोलूस रे प्लीज। तुझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं, आणि त्याची फळं आपण अजूनही भोगतोय। ती चूक मला सोहमच्या बाबतीत करायची नाहीये। तुझं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे, आणि तुला ते मान्य करावंच लागणार आहे। आई, दॅट्स फायनल। मम पण या सगळ्यात माझा काहीच हे नाहीये। तुला कळतच नाहीये का हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललंय? तुझ्या फ्युचरचा विचार करते मी, आणि हे सगळे डिसिजन्स तू स्वतःसाठी व्यवस्थित घेऊ शकणार नाहीयेस, हे मलाच करावं लागणार आहे। हे लग्न करण्यात तुझं भलं आहे। यापुढे मला याविषयी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये। या बाबतीत माझं डिसिजन फायनल आहे। त्याचं ऐकून घ्यायला हवं होतंस तू। मला नाही कोणाचं ऐकून घ्यायचंय, कारण मला माहिती मी जे करते तेच योग्य आहे। आईल्या लगेच नको रिॲक्ट हो, शांत हो ना जरा। मुलं येतच असतील। काय झालं? तू बोल ना। पारू समोर ये।
पारू, प्रीतम प्रियासोबत कसा वागलाय हे तुला माहित असताना सुद्धा तू आज प्रिया आणि प्रीतमची भेट घडवून आणलीस. हे बघ, तुझा हेतू चांगला असेलही, पण तरीही काही गोष्टींना वेळ जाऊ द्यावा लागतो. अजूनही संपूर्ण सत्य समोर आलेलं नाहीये आणि जोपर्यंत हे सत्य समोर येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तू प्रीतम आणि प्रियाच्या मध्ये पडू नयेस. अहिल्या ते दोघं नवरा बायको आहेत. अशा कठीण प्रसंगात त्यांना एकमेकांची गरज आहे का? मला सांग, प्रीतम काही बोलला का? म्हणजे त्यांच्यात काही बोलणं झालं? प्रीतम सरांनी प्रिया मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या चिडून निघून गेल्या. प्रीतम सरांना लई त्रास होतोय देवी आई. त्यांना त्यांचं मत बी मांडता येत नाही. तुम्ही एकदा प्रीतम सरांशी बोलून बघा ना. त्यांना काय म्हणायचं आहे हे तरी समजून घ्या. त्यांना तुमची गरज आहे देवी आई. बास पारू. आता काय बरोबर काय चूक हे तू मला सांगणार आहेस? तो एक नाही, दोन नाही, तीन जीवांशी खेळतोय. आणि तुला काय वाटतं, आई म्हणून मला वाईट वाटत नसेल? मला खूप वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. पण तरीही मी आधी म्हणाले तसं, जोपर्यंत संपूर्ण सत्य आपल्या समोर येत नाही तोपर्यंत मला त्या मुलाचं तोंडही बघायचं नाहीये. आई आई तू प्लीज जरा शांत हो. आणि पारू, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. हे बघा, हा विषय आता इथेच थांबवूया. बरं आदित्य, तिलोत्तमाचा फोन आला होता. सोहमचं लग्न ठरलंय, तर उद्या बोलणी करायला जायचंय आणि तिने आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलंय. सोहमचं? वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मी जिच्यावर प्रेम करतो ना, ती पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते. आणि आम्ही आमचं एकत्र आयुष्य बघतोय पुढे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही आता. पण देवी आई, पारू, आता तुम्ही दोघेही जाऊन आराम करा. खूप उशीर झालाय आणि आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचंय. पारू चल.